हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आत्ता जरा सणासुदीचे दिवस सुरू आहेत आणि चालली होती घरातील साफसफाई. तर आता झटपट मी त्या टाईमला खिचडी बनवली आहे, डाळ खिचडी. त्यासाठी तोंडी लावण्यासाठी म्हणून ही मी मिरचीचा एक प्रकार बनवलेला आहे. तर ही जाडवाली मी हिरवी मिरची घेतलेली आहे. तर ही 1/2 किलो मिरची घेतली आहे, स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला आता ही मिरची कट करून घ्यायची आहे. तर मधोमध असा एक उभा काप द्यायचा आहे त्याला, म्हणजे आपल्याला त्यामध्ये मसाला भरता येईल. तर खूप छान तोंडी लावण्यासाठी म्हणून प्रकार आहे. तर टिफिनला वगैरे तुम्ही देऊ शकता किंवा प्रवासात कुठे बाहेर जाताना वगैरे घेऊन जाऊ शकता. तर अशा प्रकारे मी आता सगळ्या मिरचीला हे काप देऊन घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपण त्यामध्ये भरण्यासाठी सारण बनवूयात. तर आता या मिरच्या मी एका प्लेटमध्ये काढून ठेवते बाजूला. आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत 1 वाटी. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर आता मिरचीला थोडंसं मिठाचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे, म्हणजे ते टेस्टी लागतं. आणि त्यानंतर 1 चमचा छोटा हळद घातली आहे. त्यानंतर हे 2 चमचे जे आहे ते धना जिरा पावडर घातलेले आहे. आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे 1 लिंबाचा रस. तर लिंबानं कसा थोडासा आंबटसर पण खूप छान असे टेस्ट येते. तर त्यामुळं त्यामध्ये लिंबू नक्की घाला. तर अगदी ह्या मोजक्याच साहित्यामध्ये आपण ही मिरची बनवणार आहोत. फार काही साहित्य मी वापरलं नाही आहे. आणि आता ही शेंगदाणे मी अगदी बारीक असे वाटून घेतलेले आहेत. तर बघू शकता छान असं आपलं हे आता मिरचीमध्ये भरण्यासाठीचं सारण रेडी झालेलं आहे. तर आता ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तर सारण जे आहे ते थोडं जास्त प्रमाणातच बनवायचं, कारण मिरचीसोबत ते जेवढं ते सारण असेल जास्त, त्यासोबत भाकरी जास्त खाल्ली जाते. खूप टेस्टी असं लागतं ते. तर आता मी हे सारण जे आहे त्यामध्ये आता आपल्याला बाकी काही एक घालायचं नाही. वाटताना जे आपण हळद मीठ घातलं आहे तर तेवढंच साहित्य लागणार आहे. आणि आता हे सारण मी एक एक करत असं त्या मिरचीमध्ये भरून घेते. तर अगदी दाबून भरपूर असं सारण भरायचं. तर आता एक एक करत मी त्या मिरचीमध्ये सारण सगळं भरून घेणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे. तर तोपर्यंत इकडं माझी जी डाळ खिचडी आहे ती पण रेडी झाली होती. तिला फक्त तडका द्यायचा बाकी होता. तर मी ती पालक घालून बनवलेली डाळ खिचडी होती. आणि त्याला मी वरून एक तडका दिलेला आहे आणि एक 5 मिनटं उकळवून ते साईडला ठेवलं. आणि नंतर मग मी गॅसवर एक तवा गरम करत ठेवणार आहे. तर आता आपली खिचडी पण रेडी झालेली आहे. इकडे मिरचीमध्ये सारण भरूनही रेडी झालेलं आहे. आणि एकीकडे मी तवा पण गरम करायला ठेवलेला आहे. तर आता त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल. तर आपल्याला तेल पण काही फार लागत नाही. मी बस 2 चमचे तेल घातले. आणि असं तव्यावर आपल्याला एक एक करत ही मिरची ठेवून घ्यायची आहे. तर पसरवून ठेवायच्या आहेत या मिरच्या, म्हणजे आपल्याला आलटून पलटून सगळ्या बाजूनं त्या छान अशा भाजता येतील. तर आता मी त्या सगळ्या मिरच्या ज्या आहेत त्या तव्यामध्ये पसरवून घेतलेल्या आहेत. तर मी 2 बॅचमध्ये या मिरच्या शिजवून घेणार आहे. तर आता त्या अर्ध्या त्यातल्या मिरच्या मी पसरवलेत आणि झाकण ठेवलं. 1 मिनिटभर त्याला वाफ दिले. त्यानंतर आपल्याला या मिरच्या आता पलटी करून दुसरी साईड पण छान अशी क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. तर असं तुम्ही झाऱ्याच्या मदतीनंही पलटू शकता किंवा अगदी त्याच्या देठांना पकडलं तर अशाही त्या आपल्याला पलटी करता येतात. तर आता बघू शकता छान अशा त्या अर्ध्या मिरच्या करून झाल्या. त्यानंतर मी परतच्या बाकी मिरच्या करायला ठेवल्या. आणि त्या मिरच्या रेडी झाल्यानंतर मी राहिलेल्या मिरच्या परत ठेवलेत. आणि जे सारण आपण जास्तीचं बनवलेलं जे होतं ते सारण आता मी हे वरून पसरवून घेतलेलं आहे. तर आता हे सारणही मिरच्यांसोबत आपल्याला एक थोडंसं वाफवून घ्यायचं आहे. तर ते सारण असं मधून असं परतवलं की कुरकुरीत असं खूप छान होतं. तर आता आपल्या ह्या मिरच्या रेडी झालेल्या आहेत. तर मी सर्व करते. एका प्लेटमध्ये मी डाळ खिचडी घेतलेली आहे, त्यावर कोथिंबीर घातली आणि त्यानंतर या मिरच्या. तर ही मिरची काही तिखट नसते, त्यामुळं म्हणजे मुलंही अगदी आवडीनं खातील असा हा मिरचीचा प्रकार आहे. तर मी बनवलेली ही टेस्टी अशी भरवा मिरची याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.